बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम ज्ञानेश्वर यांना वंदन करून दौंडच्या नगरीत आज मी राजेश भोसलेचं अभिनंदन करेन की त्याच्या माध्यमातून मला यायला संधी मिळाली. बांधवांनो, पक्ष 2003ला आपण स्थापन केला. तो शाहू फुले आंबेडकरच्या विचाराचा केला आणि पक्षाच्या माध्यमातून आपले 4 आमदार मिळाले निवडून. मी लोकसभेला उभा राहिलो. आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टीपर्यंत माझी युती केली. मुंडे साहेबांच्यामुळे युतीत होतो. मी त्या पक्षात गेलो नव्हतो. झेंडा आणि दांडा घेऊन महादेव जानकर स्वतः मी आज इथं आलेलो आहे. कोणाचा चमचा किंवा दलाल म्हणून आलेलो नाही. तुम्ही जे 10 रुपये दिलतं, 100 रुपये दिलतं, माझा वाढदिवस देखील इथल्या देवकादे कंपनीने केलता पैसे देऊन. तो मी विकणारा माणूस नाही. तुमचा समाज विकला गेला नाही. आज राष्ट्रीय समाज पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळालेली आहे. गुजरातमध्ये 28 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आसाममध्ये 1 जिल्हा परिषद निवडून आलेला आहे. बेंगलोरमध्ये 1 नगरसेवक आहे आणि महाराष्ट्रात आपले बरेचसेच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य, 4 आमदार देखील निवडून आलेत. पक्ष बी आपला आणि झेंडा बी आपला. मी भाजपाचा चमचा म्हणून आलो नाही किंवा काँग्रेसचा चमचा म्हणून आलो नाही. याचं लक्ष ठेवा. आपल्या लोकांना वाटतं की साहेब भाजपवर होतं, आता इकडं आहेत. पण भाजपसारखा गद्दार पक्ष जगात कुठला नाही. त्यांनी आमचे 4 आमदार फोडले. ज्या आमदाराला मी चहा बी घेतला नाही, तुमच्या इथला आमदार आहे, त्या आमदाराला मी तिकीट दिलं, पण तो आमदार देखील फुटला गेला. 3 वाजूस तरी बी फॉर्म माझा होता आणि नंतरही बी फॉर्म काढून ह्या गद्दारानं भारतीय जनता पार्टीचा फॉर्म लावला. माझी तुम्हाला विनंती आहे, सर्वात जास्त मी मंत्री असताना फंड कोणत्या तालुक्याला दिला असेल त्या तालुक्याचं नाव दौंड आहे. दौंड. मी कॅबिनेट मंत्री होतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, माझा अपमान जर दुरुस्त करायचा असेल तर ह्या आमदाराला गाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे, ही विनंती करण्यासाठी आलो आहे. आणि भोसले टेळीचा एक अर्ज भरला होता, देवकथेचा भरला होता, पण म्हणतो त्यांनी काढून घेतला. 4 का 5 आमदार भरले होते ना. परंतु भोसले, तूच माझा खरा वारसदार ठरतोय, शोधतोयस. तू माझा झेंडा लावण्यासाठी जिंको हारो, पण तुझ्या जीवासाठी मी इथं आलो. कारण मी टेळेंना तिकीट दिलं, देवकथ्यांना दिलं, पण त्यांनी काढून घेतलं. आणि ह्या मुलानं तिकीट झेंडा घेऊन कमीत कमी माझा उभा राहिला. मल्टनला नमन करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. माझी सभा आता गंगाखेडला आहे. गंगाखेडला 5 जिल्हा परिषद माझे निवडून येतात. तिथलाही आमदार फोडला भारतीय जनता पार्टीने. तो बी गद्दार निघाला. ज्याला ज्याला मी बनवतोय तोच गद्दार निघतोय. म्हणून माझी आई शपथ आहे की इथून पुढं भाजपला मतदान देऊ नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आणि आता माझी ती काँग्रेसवर चालली. काँग्रेसला आहे नाही, बाप नाही, त्याला झेंडा धरायला माणूस नाही, ते ह्यावर करतोय. एकेकाळी बीजेपीला कोण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे का नाही? बीजेपीचा झेंडा धरायला माणूस नव्हतं. पण ज्या बाजूला महादेव जानकर असतो त्याचा विजय होतो, हे लक्षात ठेवा. संघर्ष करणारी महादेव जानकर आहे आणि सर्व शोषित समाजाला घेऊन चाललेलो आहे मी. आम्ही बरेच लोकांना म्हणलं, आता पांढरे देवकथेने प्रवेश केला. आपल्या पक्ष समाजाला शिस्त असली पाहिजे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आमचा, त्याच्या हस्ते प्रवेश दिला पाहिजे. मी दिला का मी राष्ट्रीय आहे म्हणणार, ही महादेव जानकर. प्रत्येकाला वाटते जानकर साहेब आलं का इथं, आणि त्या जिल्हाध्यक्षाला तालुक्याला मानतच नाही. आपण पक्षाला मानायला शिकलं पाहिजे, पक्षावर प्रेम केलं पाहिजे, तर आपलं भलं आहे. एकट्या जातीमुळे आपण सत्तेत येणार नाही. सर्व समाज आपल्याला घ्यावा लागेल. माझे 4 आमदारापैकी 3 आमदार मराठा झाले, 1 आमदार वंजारी समाज झाला. माझं नगरसेवक ब्राह्मण आहेत, जैन आहेत. सर्व समाजाला घेतलं तर तुमचा पक्ष वाढणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, झेंडा आपला आणि दांडा आपला घेऊन मी आज आलेलो आहे. मी भाजप किंवा काँग्रेसचा कोण दलाल किंवा चमचा म्हणून आलो नाही. मी स्वतः पक्ष काढला, स्वतः पक्षातून आमदार झालो माझ्या चिन्हावर, त्याच्यातून मंत्री झालो आणि 4 आमदार देखील मी केलं. मी मोदीचा फोटो लावत नाही किंवा सोनिया गांधीचा फोटो लावत नाही. माझा फोटो लावूनच माणसं निवडून येतात. म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीला इथून पुढे मतदान करू नका. का? मी त्याचं 5 पैसे खाल्लं नव्हतं, मी त्याला ओळखत बी नव्हतं, पण माझ्या पक्षातून तो येतोय म्हणून मी त्याला तिकीट दिलं. पहिली सभा इथं झाली माझी. बी फॉर्म मी दिलाय आणि मी जवळ मुंबईला पोहोचत नाही तोवर पाठीमागं बी फॉर्म ह्या गद्दार आमदारानं भारतीय जनता पार्टीचा लावलेला आहे. माझी शपथ आहे तुम्हाला, माझा बदला जर घ्यायचा असेल तर पुढच्या वेळी तो विधानसभेत नसला पाहिजे राहुल कुल, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय. आणि यदा कदाचित तुम्ही हा राजेश देशमुखला निवडून दिलं,
तर मी महिन्यातून एक दिवस दौंडला महादेव जानकर डेफिनेटली येईल. महिन्यातून एक दिवस. महेश भोसले, महेश सुरेश भोसले ह्याला जर तुम्ही निवडून दिलं तर माझा बाप तुम्हाला महिन्यातून एक दिवस दौंडला दिसेल. दौंडला मी जनता दरबार घ्यायला तयार आहे बांधवांनो. मी काय केलं, जिथं माझ्या पक्षाचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती आमदार, तिथंच मी वेळ देणार. आता माझे जर 10 जिल्हा परिषद सदस्य जर परभणी जिल्ह्यात येत असतील तर मला तिकडे वेळ द्यावा लागणार. तुमच्या इथं काहीच नाही, माणूस उभा राहायला तयार राहत नाही, भेटही जाणार, नको 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 म्हणणार. काय देव का ते तुमच्याकडे काय मेडिकल कॉलेज आहे, सुदगिरने काय रे तुमच्या हातात आहे? कारखाना नाही, सुदगिरने नाही, काय नाही, भेटतंय, ह्याला भेटतंय, त्याला भेटतंय. काय अटक कोण करत नाही? मी आहे ना तुम्हाला अटक करायला, मी आहे ना. अटक करायला काय तुम्ही 2 नंबर करताय का? दारू विकताय का? गांजा विकताय का? चांगल्या मार्गाने चला. त्यांचा बाप महादेव जानकर देखील फिरतोय. आज देशात नेता आहे मी, हात लावून देणार नाही तुम्हाला सांगतो. पण आपण चूक करू नका. ते यांच्या हातात काय आहे? तुमच्याजवळ कुठल्या देवखाद्याचं मेडिकल कॉलेज आहे, अनुदान रोखले? कुठल्या साखर कारखाना आहे, डायरेक्टर किंवा कुठतरी असते, आपले चहा प्यायला भाग असते, हा, आणि भेटताय त्याला तुम्ही बिलकुल घाबरू नका. प्रशासन, आम्ही सत्तेत असो अगर नसो, SP आणि कलेक्टर माझंही ऐकतील का? कायदा नसल्यानंतर नीट राहायचं, सर्व्हिस तुला करायची आहे. आज ते आमदार आहे, उद्या माझं फोटो लावून आमदार होतं, तर हे आमदार म्हणजे काय लागून गेला? परंतु तुम्ही मंडळींनी साथ मला दिली पाहिजे होती. ज्या दिवशी त्यानं माझं तिकीट नाकारलं, कमळ घेतलं, त्या दिवशी आपल्या लोकांनी शपथ घ्यायला पाहिजे होती की महादेव जानकर नकोस, आता तू बी फुटू नकोस, आता तू फुटू नको, नाही तर तुझं वाटलं होईल बघ. म्हणजे काय झालंय, ज्याला मी बनवतोय ते पडळ कोप्या माझाच होता, त्या हक्या आमचाच होता, आम्हाला शिवाय देत होती, आणि दुसऱ्याने 4 दिवस चमचेगिरी करते. जो फुटला का नाही त्याला ठेवू नका परत. काय झालंय, मी देशभर फिरतोय. आज पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे, तुम्हाला माहित नसेल. अजून 2 राज्यात मान्यता मिळाली का? ही राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या लेवल आहे, मान्यता प्राप्त पार्टी होणार आहे. 3 नगरसेवक माझं कोणाशी युती न करता आलं. बारामतीत मी माझं खातं खोललं, 5 पैसे नाही, एका मताला 1 लाख रुपये त्यांनी वाटला, आम्ही 10 पैसे वाटलं नाही. निवडून सीट आली आमची तिथे. ॲडव्होकेट सातकर निवडून आला माझा तिथे. जालन्याला माझ्या 3 सीटा निवडून, एक मुस्लिम आला, एक मराठा आला आणि एक माळ्याचा पोरगा आला. एवढी निवडून आली माझी. म्हणून माझी विनंती आहे, ह्या पोराला निवडून द्या तुम्ही, हे कळकळीचं सांगण्यासाठी आलोय मी. आणि पक्षाचं संघटन वाढावं. आता दोघांनी प्रवेश करायला माझी तुला विनंती, एक 10 वर्ष संघर्ष करावा लागेल. स्वतःची गाडी, डिझेल फिर. मी जवळजवळ महाराष्ट्र फिरून आता इथं आलोय बघ. आणि इथून आता इंदापूरची सभा करून मला कुठं जायचं आहे? गंगाखेडला जायचं. गंगाखेड करून परत कोल्हापूरला जायचं आहे, गडिंग्लजला. महाराष्ट्रात 250 मुलं उभा आहेत त्या भोसल्यासाठी. जिल्हा परिषदला 250, 500 पंचायत समितीला आहेत. आणि मामा इथं तुम्ही किती उभा केली? किती केली तुम्ही दोघांनी? 2च केले बघ. बारामतीत भेट, बारामतीत रात्री झालो, निंबूतला होता, लकले म्हणून उभा केलाय आपला पोरगा. ती निवडून येते. 2-3 वाड्या फिरून आलो, खामगळवाडी, देवकादी बसते, शिवाय देतच आलो. ती म्हणजे देतो साहेब मतदार, काय मी आता चाललोय का लगेच राष्ट्रवादीत BJP वाली मागाव, साहेब आशीर्वाद पाहिजे? बिलकुल नाही. माझा आशीर्वाद ह्याला आहे, तुला कशाला आशीर्वाद देऊ? तू जातीचा पाहुण्यात झेंडा घेऊन दुसरा उभा राहिला, मी तुला काय देऊ? हा, म्हणून माझी शपथ आहे तुम्हाला. 40 वर्ष घरी गेलो नाही, संसार नाही, लग्न नाही, किंवा कोणाला फसवलं नाही. मी BJPत सुद्धा भेट नाही. माझ्या मागे इडीबिडी काही लागत नाही का? मी बी मंत्री होतो, 5 पैशाचा भ्रष्टाचार केला नाही किंवा कुठं आपण भानगड केली नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसला वगैरे काही खात नाही, भेट नाही. लक्षात ठेवा, पक्ष मोठा झाला तर तुमचं मोठं होणार आहे, तुमचं वाटूळ आहे. एखाद्या जातीचा आमदार झाला म्हणून आपल्या जातीला टिरी बनवायची काही गरज नाही. तुमच्या हातात काही नाही लागणार, बेकार अवस्था आहे. देश फिरतोय मी, देश. मला मोदी ओळखतात, पवार साहेब ओळखतो, राहुल गांधी ओळखतो ना माझे नाते, हा, मुख्यमंत्री सारं ओळखतं तुम्हाला. मी मंत्रालयात सुद्धा मंत्री झाल्यापासून पाऊल टाकणार आहे. ज्यावेळेस माझे 10-15 मंत्री होतील, आमदार होतील ना, त्यावेळेस मी मंत्रालयात पाऊल टाकणार आहे. मंत्रालयात सुद्धा जाणार नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, दौंडची जनता फार चांगली आहे, दौंडच्या जनतेचा दोष नाही. पण इथं आमचा तालुक्याचा प्रमुख जो कार्यकर्ता असतो तोच टिकत नाही, ही आमची शोकांतिका आहे. ते आमदार लगेच काय म्हणते, तुला बँकेचं डायरेक्टर करतो, तुला मार्केट कमिटीचा खते खरेदी संघाचा चेअरमन करतो, वाळूचं टेंडर की ते आमच्यापासून पुढून, आम्ही काय पैसे घेऊ शकत नाही. बरोबर आहे का? आणि आता तर कृपा करून पांढरे, तू तालुकाधीश आहे का? तुझ्या पायाला पडतो तू पटवलं. उद्या जर राहुल तुझ्या घरी आला का म्हणणार, जाऊ दे माझं जाण खंबा म्हणत कुठे गेले, नाहीतर ते थोरात येईल, काय ते रमेश आप्पा येईल,
नाही तर जगदाला येईल म्हणतील ना असं करूयात. हा फोटो नको 10 वर्ष संघर्ष कर. तू इथं नेता होतील चांगला, भले भले तुझ्याकडे येतील पाया पडत किंवा तिकीट पाहिजे म्हणून मला या राहुल कुल पाया पडत बायाला जाता आलता का नाही. असे 4 राहुल कुल मी केले ते गुट्ट्या बिट्ट्या बायाला आमदार पाया पडत येते ती, मी नाही त्यांच्याकडे जात समजलं का. आणि त्याचा चहा सुद्धा पिऊन नाही कधी. हेलिकॉप्टरने यायचो सभा करून निघून जायचो. तुम्ही इथं संघटन वाढवा. आणि भोसले तुलाही माझी विनंती आहे, तुझं काही बरं वाईट होते तू पक्ष सोडू नकोस, नाही तुम्हाला तू बी सोडून जातील. हा याला का परत काय खरं नाही तुला सांगतो. एकदाच कुलाल परत कुलाल लावून देत नाही तुम्हाला. हा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, राजकारण करा, व्यसनापासून बाजूला राहावं आणि राजकारणात जास्त इंटरेस्ट घ्या. आपली माणसं काय करतात, ग्रामपंचायतच मारामारे, एक देवकादी दुसऱ्या देवकाद्याचं डोकं फोडत नाही, कुत्रं खात नाही. तुमचा कोण खासदार नाही 100 वर्षात, नाही भाजपनं केला नाही काँग्रेसनं केला, कोणीही तुम्हाला विचारत नाही. व्हाईस चेअरमन करतात थोरात, व्हाईस चेअरमनला व्हाईसच नसतो. मग एखाद्याला आमदार करते मग ते जा दलिताला शिवे दे, मुसलमानाला शिवे दे म्हणून एखाद फिरवते तुमच्या जातीतले कोलता, ह्याला जातीचा नेता म्हणते, जातीचा नेता आहे म्हणून. असल्याच्याही मागे लागू नका. सर्व समाजाला बरोबर घेऊन जावं लागेल आपल्याला. शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी बरोबर सर्व समाजाची लोक होती, महात्मा फुले बरोबर सर्व लोक होती. बाबासाहेब आंबेडकर नुसते दलितांचे नव्हते, ते सर्व आपल्या समाजाचे होते. बाबासाहेबांनी नुसतं दलितसाठी घटना लिहिली नाही, ते आपल्यासाठी बी लिहिले. पण आपल्या लोकांना ते कळालंच नाही. म्हणजे नाही बाबासाहेब आपलं नाही म्हणजे तिकडला काय जाऊ. तुमच्यासाठी मताधारी करताना दिलता ना बाबासाहेबांनी तुमच्यासाठी भांडलं होतं. पण दुर्दैव बाबासाहेब जिवंत असताना त्यालाही पाळलंय, बौद्धांनी पाळलं, ओबीसीनी पाळलं, कुणीच त्याला मत दिलं नाही. 4 वेळा लोकसभेला पडलं माहिती आहे. आमची बॉम्ब तीच बारामतीत पाळले, आम्हाला तिथं जायचं. मेल्यानंतर आमचं पुतळं बांधणार देवकाने म्हणणार पुतळा महादेव जातात माझा जिवंत आहे तर तुम्ही आम्हाला काही किंमत देणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, जर हा पोरगा निवडून दिला भोसले तुम्ही, तर मला महिन्यातून एकदा दौंडला यायलाच बरं वाटेल. निवडून नाही दिला तर मी काय म्हणणार, काय उपयोग नाही. काय उपाध्यक्ष साहेब, तुम्ही मेहनत घेताय, तुम्ही मेहनत घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे, गावागावात जावा, जिथं धनगर मिळत नाही तिथं दुसरा बघा, मराठा बघा, माळी बघा. काय आता आमचं धनगरानं कोण तिकीटच घेतलं नाही, आणि तुम्ही काय म्हणताय, ती माणसं म्हणते ती धनगराची पार्टी. धनगरच नाही आमच्याजवळ. धनगर कुठं, राहुल कुलट रवी साप्पा कसा बोंबलत बाहेर आणि बदनाम आम्हाला म्हणून ही पार्टी कुठली धनगराची आहे म्हणणार. म्हणजे आहे जगून दिलं फॉर्म दिलेलं भरलेलं काही लोकांनी माघारी घेतलं धनगरांनी बरं का. आणि हाच वाघ तेवढा निघाला. आणि दुसरी कांचन गुरळी कांचनची आरती निलेश शेलार, गुरळी कांचनला ही महिला उभा आहे, तिनं नाही काढला अर्ज, तिला 70 लाख रुपये द्यायला लागते. मग बघा पांढरे पाहुणं काय करायचं सांगा. म्हणजे आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा शिवाजी जन्माला यावा दुसऱ्या घरात, आपल्या घरात नको बरं गोळी लागेल. ही प्रवृत्ती तुमची आहे. नाही रमेश अप्पा काहीतरी बरं नाही राहुल कुल म्हटला होता 15-25 पैसे देतो, तुम्ही काय करू, चोरून जानकर साहेब आल्यावर जातीचं म्हणून आपण नमस्कार करायचं आणि पळून जायचं. अरे अशी प्रवृत्ती ठेवलेली बरोबर नाही बांधवांनो. एवढा मोठा समाज असताना जर तुम्ही माझ्या अपमानाचा बदला घेत नसाल तर ह्याचा उपयोग नाही बांधवांनो. मी मोठा होणार आहे, मी एक दिवस पंतप्रधान होणार आहे माझ्या पक्षातून, लक्षात. आत्मविश्वासानं सांगतो, मी महादेव जानकर कुणाचा काँग्रेसचा आधार घेईन, कुणाचा बी घेईन, पण चिन्ह माझं असेल बरं का, मी त्यात जाणार नाही. तुम्हाला माहित नसेल, सदा खोतनं कमळाव लढला, आठवले साहेब आमचे कमळाव लढले, विनायक मेटे कमळाव लढले. मी म्हणलं बिलकुल नाही, पडलो तरी चालेल पण झेंडा दांडा महादेव जानकरचा पाहिजे. तुमची माझी युती आहे म्हणलं. परभणीत लढलो होतो, माझ्या चिन्हावर लढलो होतो, तुम्हाला माहिती आहे का. जिथं जाय चिन्हाला तडजोड नाही, मंत्रीपद गेलं खड्ड्यात, चल राजीनामा देऊन चाललो गावाला. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत तुमचा पक्ष मोठा होणार नाही तोपर्यंत किंमत नाही. भारतीय जनता पार्टी आपल्या देशाचं संविधान मोडण्याचं पाप करत आहे. फार आपल्याला पार्टी चांगली नाही बांधवा. काँग्रेस बिले चांगले असं काय नाही, पण ती मरायला लागली त्याला थोडं ऑक्सिजन देऊया थोडंसं असं करूया. काँग्रेसनं आपण दोघं, ते बी लढगळाय आपण बी लढगळाय, दोघात हातात घेऊन जर पुढे गेलो तर ह्याला मारता येईल ना आपल्याला, म्हणून करतोय. पण काँग्रेस मध्ये 420 आहे, जिथं ती स्ट्रॉंग आहे तिथं आपल्याला जागा देत नाही, जिथं वीक आहे तिथं आपल्याला जागा देते. बरं आता त्यांच्यावर आपली युती होत चाललेली आहे. सेक्युलर मतं बाजूला जाऊ नयेत म्हणून आम्ही काँग्रेसच्या बरोबर आहे. काय होते, दलित ओबीसीचं मत, मुसलमानाचं मतदान हे काँग्रेसला असते. ओबीसीनंच बीजेपी सत्तेत आणली आहे, आम्हीच आणली आहे, दोष आमचाच आहे.
आता त्यातलं 5-10% मतं बाजूला काढलं का नाही का ह्यांचा आमदार फटाफटा पडतं तुम्हाला सांगतो. पण त्यांनी काय केले, मशीनला घोळ करतात, प्रत्येक मतदारसंघात 20,000 मतदार बोगस टाकतात. यातनं ही सावध राहा. भाजप हे तुम्हाला आरक्षण देणार नाही कुठल्याच जातीला, मराठ्याला बी देत नाही, धनगरांना ओबीसीला बी देत नाही. आणि हाय ते तुमचं आरक्षण त्याचं काढून टाकतंय का, हा तुमचंही आरक्षण काढून टाका. म्हणून हे बदलायचं असेल तर भाजपाविरोधात आपली लढाई चाललेली आहे. आणि जो वीक पैलवान आहे त्याच्यावर आपण कुस्ती करतोया, आणि जो स्ट्रॉंग हिंद केसरी आहे त्याला पाडण्यासाठी आपण खाली खोबरं खातोया. म्हणून काँग्रेसची युती केलेली आहे. काँग्रेस बी फार चांगलं आहे असं समजायचं काही कारण नाही बरं का. मला जर नाही पटलं तर त्यांना बी लात मारणार आहे, काही काळजी करणार आहे. पण तुम्ही नीट राहायला पाहिजे का नाही, नाहीतर अर्ज भरणार तुम्ही आमच्या रुपनवरकडं आणि दुसऱ्या दिवशी म्हणणार तुला डायरेक्टर करतो मार्केट, दुसऱ्या दिवशी अर्ज काढून घेतलं. 7 अर्ज काढून घेतलं. कुणी कुणी घेतलं, टेळेनं, टेळे, रुपनवर, देवकाते आणि कोण अजून हाके, हिने अर्ज काढून घेतलं, भरलेलं अर्ज. मला वाटतं ह्या बिचाऱ्याने एक ठेवला, आबरूमाई सांभाळली, आणि ती कांचन शेलारनं आणि उमेश मेत्रे त्याने एक अभिनंदन, त्याचं एक आभार बाबा. ते कुठल्या गटातून उभा आहे, त्याने घेतलं का, मेत्रे माळी का, व्हेरी गुड, भारी काम आहे. ओबीसी म्हणायचं त्याने माघार घेतली का, त्याच्या पाया पडलं पाहिजे मेत्रेच्या. म्हणजे ही अवस्था आहे बघा. मी ज्यावेळेस राहुल कुर्ल आपला तिकीट बीजेपीत गेला तेव्हा आपल्यातले धनगराचे माळ्याचे काही नेते देवेंद्र फडणवीसनं बोलवलं, त्यांना पैसे दिलं, थोरात असेल, इनाम संजय इनामके असेल, आणि म्हणले तुम्ही मतदान द्या आम्हाला. त्यांनी माझ्या विरोधात काम केलं. तो काकासाहेब थोरातांचा पोरगा नाही का, काय नाव ते आपला आनंद थोरात, संजय इनामके, माळी समाजाचा फार मोठा नेता इथला, यांना पैसे दिलं आणि राहुल कुलचं काम करायला लावलं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे बांधवात. म्हणून तुम्ही रासपाचं खातं बोललं का महादेव जांगरे येतो, जिथे जिथं राष्ट्रीय समाज पक्ष. आणि तुम्ही काय करा, आता संघटन वाढवा, प्रत्येक गावात जावा, काय भिवू नका. 4 माणसं 2 माणसं असली तरी मी सभा करायचो. आम्ही काय करायचो, चौकात जायचो आणि सभा, 4 माणसं मिळायची आम्हाला. आता मिळालं की भोसले मिळालं का, हां तू तालुका अध्यक्ष आहे, तुझी बायको भाप सासरा जर उभा केला असतं 10 जिल्हा परिषद सदस्य राहिलं असतं का नाही, राहिलं असतं का नाही. सांगोल्यात तसंच केलं. आमचा अनिल शेंडगे होता, त्यानं त्याची बायको उभा केली, आई केली, घेऊन बाप, 4 जिल्हा परिषद गटात उभा आहे. हवा करून टाकली त्यानं तिथं माझा, आणि ते मी सभा करून आलो मी. तसं इथून पुढं तालुका अध्यक्षांना आपल्या, तुम्हाला 20-30 वर्षापूर्वी आठवतंय का, कमळाचा एकच कुलकर्णी यायचा आणि ती एकटंच बसायचं, त्याला सारे हसायची काँग्रेसवाली. त्यांची सरकार आलं का नाही. अजून 10 वर्ष तुम्ही मेहनत करा. एक कुलला कधी गुल करून टाकतो तरी पत्ता लागत नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही 10 वर्ष फक्त मेहनत करा, इथं आपलं सरकार आणण्याचा प्रयत्न करू आपण. 30-35 जर आमदार रासपाचं आलं आणि 60-65 काँग्रेसचं आलं तर आम्ही त्यांना सरकार बनवू शकतो का नाही. लय मोठं बोलत नाही, येऊ शकतं का नाही आपलं. आणि 40-50 जर खासदार आलं तर पंतप्रधान होऊ शकतो का नाही. राहुल गांधीला म्हणजे तू व्हायचा थांबा आता बाजूला, मला संधी दे, ते म्हणाला काही चांगलं आहे ना, देऊन टाकूया, हा होईल का नाही. हा, आणि पंतप्रधान झाल्यानं बघतो एका रात्री त्यांची नावं बदलून टाकतो. हा, ज्याला ज्याला पाहिजे त्याला देऊन टाकतो, काय पाहिजे असं ते. मला काय बायका पोर नाहीत, माझं कुठं लफडं नाही, व्यसन नाही, काय भानगड नाही, काय नाही. लोक मला डिझेल देते, ही देते, काय चालला पुढं. हा, आणि माझा काय पोरगा पुतण्या बायको परत काय पंतप्रधान मंत्री काय होणार नाही, कोण नाही. माझं काम असेल ती जनतेसाठी असेल, देशासाठी काम असेल. आणि बांधवांनो 40 वर्ष बोलतोय, त्यात काय माझा फरक पडला नाही. मंत्री झालो तरी झोपडीत राहतोय, मंत्री नव्हतो तरी झोपडीत राहतोय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या पक्षाचा विजय करण्याचा प्रयत्न करा आणि भारतीय जनता पार्टीला काढा. सर्व ठिकाणी पडली पाहिजे. पाहुणरावळ्याला सांगा तिकडं फक्त भाजपला मतदान देऊ नका, नाही आमचं पटत कुठलाही द्या, पण भाजप सोडून मतदान द्या दौंड तालुक्यात. एवढी पॉलिश करा आणि ह्या पोराला निवडून आणा. ह्याला निवडून आणल्यानंतर मी गंमतच खेळतो, भाजप आणि काँग्रेसची भांडणं होते, ह्यालाच सभापती करतो, हे लक्षात ठेवा. ह्यालाच करतो मी मधीच बसणार मुळात. आम्ही काय पैसे घेत नाही, काय पैसे बिशे घेत, आमचा सभापती करणार. तुला पोटात दुखतोय का. आणि आयडिओलॉजी वगैरे काय राहिलं नाही. काल काँग्रेसमध्ये होता, इकडं मुख्यमंत्री तिकडं जाऊन ईडीच्या भीतीनं बीजेपीत सामील झालाय. हे सारे ईडीमुळे घाबरून टाकलेत. आम्हाला ईडी बिडीची काही भ्यायची गरज, आम्ही देवेंद्र फडणवीसला भेट नाही किंवा त्या मोदीलाही भेट नाही. आपण काय 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 गरज नाही आम्हाला तुमची. आणि मी इंजिनियर आहे, मला चांगलं कळतं मंत्रीपद कसं असतं, काय कसं असतं ते. मी काय येडागेडात शिक्षण झालेलं 12वी नापास झालेला विद्यार्थी नाही मी. हां, पण तुम्ही साथ द्या.
ज्या समाजाचं नेतृत्व वेल क्वालिफाईड आहे त्या समाजाची प्रगती आहे. बॅरिस्टर जीना होता म्हणून मुसलमान, बॅरिस्टर आंबेडकर होतं म्हणून दलित, आणि बॅरिस्टर गांधी होते म्हणून इंडिया, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या समाजाचं नेतृत्व बुद्धिजीवी पाहिजे, वेल क्वालिफाईड पाहिजे, 100 वर्षाचा इतिहास त्याला स्वतः आला पाहिजे आणि वेद भविष्याचा घेता आला पाहिजे, तर तुमचं भलं होणार आहे. पण माझी बहुजन समाजाला, सर्व राष्ट्रीय समाजाला माझी नम्र विनंती आहे की आपण राष्ट्रीय समाज पक्षाला तुम्ही साथ दिली आहे. लोकसभेचा मी दौंडचा खासदार आहे, मी 37,000चं लीड घेतलं होतं सुप्रियाताईच्या विरोधात, त्यामुळे तुम्ही मला मतदान दिलं आहे. मला खडकवासल्यात 42,000चं लीड होतं, 47,000चं लीड होतं, भोरमध्ये लीड होतं, पुरंदरमध्ये लिहिलं होतं, आणि जिथं आमचे देवकाते पाहुणे आहेत तिथंच आम्ही मातीत गेलो. त्याचं नाव इंदापूर आणि दौंड, बारामती. काय मी पाप केलं तर तुमचं? खासदार झालो असतो, मंत्री झालो असतो, आलो असतो मी तुमच्या घरी पाहुणं बघायला म्हणून, पांढरे आलो असतो कडे. परंतु जिथं इंदापूरमध्ये, बारामतीमध्ये शहरात अजितदादा म्हणले देवेंद्र फडणवीस आमच्या घरात पाळू शकतो फक्त महादेव जानकर, बाकी कोण आमच्या घराला पाळू शकत नाही. अजितदादाचं स्पष्ट देवेंद्र फडणवीसला सांगितलं. नंतर जर मला लोकसभा बारामती भारतीय जनता पार्टी सोडत होती आमच्या पक्षाला तर मी निवडून येत होतो, पण त्याने आमच्या आमदाराची बायकोच पळवून तिला उभा केली. काय करायचं? म्हणजे हे काय षडयंत्र किती भारतीय जनता पार्टी करते याचा अभ्यास करा, पण भाजपला गाळा. आणि ह्याला निवडून आणल्यावर मी महिन्यातून एक दिवस येतो, शपथ करून जातो. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, MSEBीचा असू द्या, लाईटचा असू द्या, पाण्याचा असू द्या, मी तुमच्यावर स्वतः त्या इंजिनियरपाशी बाबा हे कर, नाही केलं तर सर्व खुर्ची खुर्ची उचलून ते डोक्यात घालीन मी. तहसीलदारला सांगेन हे नियमात काम बसतंय, फक्त वाळूवाल्या आणि टेंडरवाल्याला त्या आमदाराचं ऐकून काम धंदा करू नकोस. मी बी मंत्री होतो, मी काय आमदार नव्हतो, मंत्री होतो, आणि तुला फोन येतो त्या आमदाराचा येतो, तू सांगून गोस म्हणलं. विरोधी पक्षाला देखील या लोकशाहीत किंमत असते विशेष म्हणजे. त्यामुळं तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की हा महेश भोसले त्याचं चिन्ह ट्रॅक्टर आहे, आणि ह्याला जी मतदान पडेल ती मला मान्यता मिळणार आहे. तुम्ही काय म्हणणार आपली येते वाया जाते? बिलकुल नाही. तुम्हाला कुठल्या समाजाचा आहे? बौद्ध समाज. बौद्ध समाजाचं मतदान किती आहे मतदारसंघ? 4,000. दुसरा उमेदवार कोण नाही आहे ते का? 4,000 तर 3,000 केलं का आपल्याला तुझ्या समाजात? और तो आणि धनगर किती आहे तिथे? 7,500. धनगर किती मिळते? 2-3,000 मिळते नाही. तरुण पोर देते 3-4 होते. हा मी पैसे बिशे नाही तर बरं का, ह्याच्याकडे काय पैसे द्यायला आलो नाही. आता यांचं रेट निघतं, बीजेपीचा 1,000 रुपये निघेल आणि त्या राष्ट्रवादीचा 500चा निघेल, आहे का नाही? आमच्याकडे आई शपथ पैसे नाहीत, त्याला काय पैसे मागू नका. म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो, ह्या चोराचं पैसे आहे, चोराचं पैसे त्यांच्याकडे, आमच्याकडे पैसे. तुम्हाला वाटेल की जो मिनिस्टर युट्यूबर ह्याला थैली देऊन जाईल, मी ह्याला रुपये देणार नाही मी याला. त्यामुळं ही ह्याच्या ताकदीतच फिरतोय. त्यामुळं ह्याला तुम्ही निवडून द्यायचा प्रयत्न करा. आणि दौंडच्या जनतेवर माझं उपकार आहेत. दौंड, गंगाखेड, अहमदपूर या तालुक्यांनी माझ्या पक्षाने नाही. मग मी काय करतोय, ज्या राज्यात आमचं पक्षाचं खातं उघडतं तिकडेच वेळ देतोय मी, हे लक्षात ठेवा. 15 दिवस महाराष्ट्र असून 15 दिवसात महाराष्ट्राच्या बाहेर असतोय. मला 17 भाषा बोलता येतात. मी काय अर्ध्या 2 आणि 3 बोलतोय असं नाही, 17 भाषा मला बोलता येते. कारण धंदाच आहे माझा, ही बाकी काय नाही. रेल्वेत किंवा विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये किंवा बाय रोड मोटरसायकल जातात चालत आलो इथनं. योगेश थोरातचं बाप भेटलं, साहेबांना चालत काय चाललंय, त्याला बुलेटवर सोडतो, ते नाव नाही सोडलं बुलेटवर. आपण योगेश थोरात आपला इथलं माहिती आहे का, राजेगावचा, नायगावचा. म्हणजे ही सांगण्याचं तात्पर्य. राजेगाव मी आमदार केला असताना सर्वात जास्त फंड, कुठल्याही गावात मी फंड दिला नाही असं नाही, पण मी प्रचार केला नाही. आणि आमचं कार्यकर्तच फुटून गेलं, त्यामुळे पैसे किती टाकलं हेच लोकांना माहिती नाही. म्हणजे ज्याला अध्यक्ष केला आता ह्योच फुटल्यानंतर काय, ह्यो फुटल्यानंतर काय करायचं, तोच तिकडे जाऊन बसला आणि मी परत येऊ शकलो नाही. म्हणजे जिथं पक्षाचं संघटन असेल. म्हणून माझी विनंती आहे की सर्व लोकांना घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं खोलावं, ही विनंती करण्यासाठी आपल्याला आलोया. आणि महेश भोसलेचा ट्रॅक्टर चालवा आणि आपली प्रगती करून घ्या, एवढा विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.